ओके. तर आज आपण बघणार आहे रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, तर रोटेशनल डायनॅमिक्सची सुरुवात करताना आपल्याला इथं बऱ्यापैकी पार्ट जो आहे ना तो मोशनचा राहणार आहे. मग त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन आले तुमचे तुमचे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जितक्या पण बेसिक कन्सेप्ट घेतल्या आहे त्या आय थिंक मी माझ्या पहिल्या लेक्चर्स मध्ये एक्सप्लेन केले आहे. आता ज्या मुलांना त्या कन्सेप्ट एकदम क्लिअरली माहिती त्यांना पुढे काहीच प्रॉब्लेम येणार नाही, किंवा जेवढ्या पण कन्सेप्ट आपल्या नंतर होत जात आहे ते त्यांना इझिली समजत जाईल. किंवा जर कोणी नवीन आहे त्यांच्यासाठी मी वरच्या वरती त्या एक्सप्लेन करत जातोच कोणकोणत्या कन्सेप्ट आहे त्या. आता जसं आपण बुक उघडतो आणि पहिलं चॅप्टर ओपन करतो तसं आपल्याला साईडच्या पॅराग्राफ मध्ये काही गोष्टी रिमाइंड करायसाठी विचारल्या गेल्या की तुम्हाला हे रिमाइंड आहे का. तर ते त्याचं बेसिक आहे, तर तिथनं आपण सुरुवात करू. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला जातोय, जर तुम्ही बुक मध्ये बघितलं. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय. तर आता सर्क्युलर मोशन आपण ऑलरेडी बघितली. परत एकदा आपण जर डिस्कस करायला गेलो, समजा कुठलाही ऑब्जेक्ट आहे, तो काय करतोय, मोशन परफॉर्म करतोय. मोशन म्हणजे सगळ्यांना माहिती, मोशन म्हणजे काय, मुवमेंट. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एका फिक्स ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणापर्यंत मूव्ह होतो किंवा एका ठिकाणावरून जाऊन दुसऱ्या ठिकाणापर्यंत ट्रॅव्हल करतो, त्याला बोलतो आपण तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये. जर तो ऑब्जेक्ट कुठल्याही प्रकारची पोझिशन चेंज करत नसेल तर आपण काय बोलतो, तो रेस्ट वरती किंवा इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये. इक्विलिब्रियम हा वर्ड नीट लक्षात ठेवा. इक्विलिब्रियमचा मिनिंग काय होतो, जेव्हा तो ऑब्जेक्ट मूव्ह नाही करत, एका ठिकाणी सेटल्ड असतो, त्याला बोलतो आपण तो इक्विलिब्रियम मध्ये. ओके. मग एक ऑब्जेक्ट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मोशन तर परफॉर्म करतोय, पण तो कोणत्या वे मध्ये परफॉर्म करतोय, कोणत्या डायरेक्शननी परफॉर्म करतोय, तर तो सर्क्युलरली परफॉर्म करतोय. ओके. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलरली एखादी मोशन परफॉर्म करत असेल, अराउंड अ सर्क्युलर पाथ जात असेल, तर त्या ऑब्जेक्टला आपण म्हणतो की तो ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन मध्ये. ओके. मग सर्क्युलर मोशनचे जर आपण एक्झाम्पल घेतले तर आपल्याला खूप सगळे एक्झाम्पल घेता येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, टिप ऑफ मिनिट हँड और सेकंड हँड ऑफ वॉच. एखाद्या वॉचचा जो काही मिनिट हँड असतो किंवा सेकंड हँड असतो, त्याचा जो टिप असतो, टिप म्हणजे काय, वरचं टोक, ते जेव्हा मोशन परफॉर्म करतं किंवा ते जेव्हा गोल गोल फिरतं, तेव्हा ती पण कुठली मोशन असती, सर्क्युलर मोशन असती. ओके. किंवा अजून एक एक्झाम्पल आपल्याला घेता येऊ शकतं, ते म्हणजे आपल्या स्वतःच्या अर्थचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपली अर्थ जी राहती ती काय करते, सनच्या अराउंड मोशन परफॉर्म करते. ओके. आता अर्थ जी राहते ती ना तर व्हर्टिकली जाती ना डायगोनली जाती, ती फक्त सर्क्युलर पाथ मध्ये गोल गोल फिरत असते, नाही. मग ह्या टाईपची जी मोशन आहे, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एखाद्या सर्कलच्या सर्कमफरन्स वरती गोल गोल फिरतो, त्या मोशनला काय म्हणता, सर्क्युलर मोशन असं म्हणतात. ओके. इथपर्यंत तुमचं सर्क्युलर मोशन क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपली, पुढं क्वेश्चन विचारला त्यांनी, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे काय. आता खूप सगळ्या मुलांना सेंटर ऑफ मास म्हणजे काय ते आतापर्यंत माहिती नसेल, किंवा नाव ऐकलं असेल पण एक थोडी थोडी आयडिया असेल, नाही का. तर आता आपण डिटेल मध्ये बघू सेंटर ऑफ मास काय असतं. प्रत्येकाने सीडी बघितली. ओके. जे आपण गोल सीडी असती, डीव्हीडी म्हणतो आपण त्याला. आताच्या पहिल्याच्या दौर मध्ये भरपूर चालायच्या. आता जेव्हापासून आपले मेमरी कार्ड्स वगैरे आले तर सीडी आपल्या कमी झाल्या थोड्याशा, नाही का. तर सीडी जी राहायची ना, ती अशी राहायची काहीतरी अशी, मध्ये तिला एक गोल राहायचा छोटासा. आता विचार करा, हा जेवढा पण बाकीचा पार्ट आहे ना, जिथं एमटी दिसतोय, इथं ह्या सीडीच्या प्लास्टिकचे छोटे छोटे पार्टिकल सेटल्ड आहे. ओके. इथं छोटे छोट्या पार्टिकल पासून ही सीडी जी ती पूर्णपणे बनलेली. ओके. आता मी समजा एक काम केलं, इथे ना मधल्या भागामध्ये बोट ठेवला आणि बोटावरती ती सीडी बॅलन्स करायचा प्रयत्न केला, तर ती बॅलन्स होऊ शकते का रे. हो. आन्सर आहे, इझिली होऊ शकते. का बरं इझिली होऊ शकते, कारण ह्या पूर्ण सीडीचं जे ओव्हरऑल मास आहे, हे इथं ह्या सेंटरच्या पॉइंट वरती इथं कॉन्सन्ट्रेटेड होते. जेव्हा पूर्ण मास एखाद्या फिक्स पॉइंटवर कॉन्सन्ट्रेटेड होतं किंवा एका ठराविक बिंदूवरती तिथं केंद्रित होतं, कॉन्सन्ट्रेट होतं, त्या पॉइंटला आपण म्हणतो की तो त्या पूर्ण बॉडीचा सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मास साठी अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. तुम्ही लहानपणी पॅड वगैरे बोटावरती फिरवायचा प्रयत्न केला असेल. ओके. मग आता ज्या वेळेस तुम्ही पॅड बोटावरती फिरवायचा प्रयत्न करता, तिथं सर्क्युलर सुद्धा नसतं, ऍक्च्युली ते रेक्टँग्युलर असतं, नाही का. पण तुम्ही मधोमध किंवा अशा पोझिशन वरती बोट ठेवला आणि त्याला गोल फिरवलं तर ते गोल फिरतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथं थोडस साईडला बोट ठेवून बघा बरं, किंवा ह्या साईडला बोट ठेवून बघा, काय होईल रे.
ह्या दोन्ही तिन्ही डायरेक्शन वरती बोट ठेवल्यावरती ते पॅड एक तर पडून जाईल खाली किंवा गोल फिरणारच नाही, नाही का. मग एक विशिष्ट बिंदू असतो, ज्या बिंदूवरती तुम्ही बोट ठेवल्याच्या नंतरच ते प्रॉपरली गोल फिरतं, नाही का. त्याचं रिझन काय असतं? त्याचं एकमेव कारण असं असतं की तुम्ही बरोबर त्याच्या सेंटर ऑफ मासला सिलेक्ट करता आणि तेव्हा ते बोटावर ठेवून फिरवतात, तेव्हा जाऊन ते नीट रिव्हॉल्व्ह करतं किंवा तिथं फेरी मारायचं काम करतं, नाही का. मग सेंटर ऑफ मास याच्यासाठी एवढा महत्वाचा असतो किंवा पूर्ण बॉडीचं वेट हे सेंटर ऑफ मास वरती कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. ओके, इथपर्यंत आपण सेंटर ऑफ मास काय असतो हे सगळ्यांना समजलं असेल. मग प्रत्येक बॉडीचा सेंटर ऑफ मास हा कुठे आहे ते तुम्ही बघू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बऱ्यापैकी ज्वेलरी शॉपमध्ये बघितलं असेल, एखादा डायमंड असतो. तो डायमंड जो असतो ना, तो त्याच्या एकदम टोकावरती बॅलन्स करून ठेवलेला असतो काही काही ठिकाणी, नाही की, त्याला आधार देऊन थोडासा. का बरं? कारण त्याचं सेंटर ऑफ मास पूर्ण आहे ना, ते त्या छोट्याशा बिंदूवरती अवलंबून असतं, नाही का. त्या छोट्याशा बिंदूवरती पूर्ण त्याचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, नाही का. अशा प्रकारे प्रत्येक बॉडीचा सेंटर ऑफ मास हा वेगवेगळा राहू शकतो. असं बिलकुल नाही की एखाद्या बॉडीचे शेप जवळपास सारखे दिसत आहे तर त्यांचे सेंटर ऑफ मास पण इक्वल राहील किंवा सारखे राहील. प्रत्येक बॉडीचा सेंटर ऑफ मास हा डिफरंट राहू शकतो. त्याच्यामध्ये थोडा जरी बदलाव झाला किंवा त्याचं कॉर्नर चेंज झालं किंवा त्याचे डायमेन्शन्स थोडेसे चेंज झाले तरी ऑटोमॅटिकली सेंटर ऑफ मास जो आहे तो चेंज होऊन जातो. ओके, याच्यानंतर आपला पुढचा क्वेश्चन तिथं त्यांनी दिलाय, व्हॉट इज मीन बाय रिअल फोर्स और स्युडो फोर्स. रिअल फोर्स आणि स्युडो फोर्स म्हणजे काय? आता ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि खास करून जे माझे स्टुडंट आहे त्यांना तर माहितीच पाहिजे रिअल फोर्स आणि स्युडो फोर्स काय, कारण मागच्या लेक्चर्स मध्ये मी खूप एक्झाम्पल्स दिले याचे. ओके, तर मी परत एकदा सांगतो आता रिअल फोर्स आणि स्युडो फोर्स काय असतो. आता फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा आहे, एक मुलगा आहे समजा, आपण मुलाची ड्रॉइंग अशीच काढतो. मग हा मुलगा आहे ना, याच्या हातामध्ये ना एक दोरी आहे आणि या दोरीला एक छोटीशी गाडी बांधली. ते लहान मुलं बघितलं ना तुम्ही, गाडी गाडी खेळतात, त्यांच्याकडे एक गाडी असते आणि त्याला दोरी असते. मग आता विचार करा, हा काय करतोय, ही गाडी ए या पॉइंट वरती सेटल बसलेली आहे. ओके, तिथून हालत नाही. याने काय केलं, दोरी पकडली आणि त्या गाडीला ओढत 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 थोडस पुढे घेतलं. आता काय करतोय रे हा, ह्या गाडीवरती डायरेक्ट फोर्स अप्लाय करतोय, जो ऍक्च्युअल मध्ये आपल्याला दिसतोय, आपल्याला जाणवतोय का तिथं काहीतरी फोर्स अप्लाय केला जातोय. आणि त्याच्यानंतर हा ऑब्जेक्ट जो आहे तो मोशन करतोय किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करतोय, डिस्प्लेसमेंट करतोय. ओके, मग इथं डिस्प्लेसमेंट झाली आणि बिकॉज ऑफ रिअल फोर्स, जो फोर्स लावला गेला होता तो रिअल होता, आपल्याला दिसला, ऍक्च्युअल मध्ये होतोय. कोणाकडनं फोर्स लावतोय, कोण फोर्स लावतोय, किती फोर्स लागतोय, हे आपल्याला सगळं क्लिअर होतं. ज्या कंडिशन मध्ये आपल्याला एक्झॅक्टली कळतं की फोर्स कुठून लागतोय किंवा कशा प्रकारचा फोर्स लागतोय, तो जो फोर्स असतो त्याला म्हटलं आता रिअल फोर्स. ओके, हा झाला तुमचा रिअल फोर्स. आता ते स्युडो फोर्सचा आपण एक एक्झाम्पल घेऊ. स्युडो फोर्स म्हणजे काय? स्युडो ह्या शब्दाचा मिनिंग होतो इमॅजिनरी, विच इज नॉट रिअल. जो फोर्स रिअल नाही त्याला स्युडो फोर्स असं म्हणतात. मग कुठला फोर्स रिअल नसतो रे? फॉर एक्झाम्पल, आपण जर एक उदाहरण घेतलं की तुम्ही एखाद्या बसमध्ये बसले, एक अशी बस आहे आणि बसलेले नाही, आपण उभे घेऊ, कारण आता सध्या लॉकडाऊन आहे. तरी पहिल्याच्या कंडिशन मध्ये जाऊ, थोडस मागच्या पिरियड मध्ये, जेव्हा गर्दी खूप जास्त होती आणि गर्दी जास्त असल्यामुळे बसमध्ये काही तुम्हाला बसायला जागा भेटलीच नाही तिथं, नाही का. बसमध्ये तुम्ही बघितले असे वरती हँडल्स लटकवलेले असतात, नाही का. मग तुम्ही काय केलं, कोणीतरी एक व्यक्ती गेला आणि तो इथे जाऊन बसच्या हँडलला धरून उभा राहिला बघा, दिसताना पण तो पडताना दिसतो, नाही का, एक्झाम्पल एक्सप्लेन करायच्या आधीच. मग आता तो बसमध्ये उभा आहे, बस सध्या एकदम रेस्ट पोझिशन वरती, कुठेही बस मूव्ह नाही करत आहे. आता बघा, सुरुवातीला त्यांनी वरती पकडलेलं होतं पण काही वेळेसाठी त्यांनी सोडून दिलं, नाही का, त्याला काही काम असेल. जशी बस आता रेस्ट पोझिशन वरनं मोशन मध्ये येते, बस तिची पोझिशन चेंज करते, नीट लक्षात घ्या. बस जशी रेस्ट पोझिशन वरनं मोशन मध्ये येते, तसं काय होतंय, हा जो आहे ना तो मागच्या साईडला फेकला जातोय. ओके, अचानक तो आहे ना मागच्या साईडला फेकला गेला, त्याला विशेष वाटलं की माझ्यावर कोणीतरी फोर्स लावला, पण त्याने इथं त्याच्या आसपास बघितलं पण त्याला कोणीच दिसलं नाही, नाही का, की ज्यांनी त्याला फोर्स लावला असेल. मग अशा कुठल्या प्रकारचा फोर्स होता जो त्याच्यावरती लागला पण त्याला दिसला नाही, किंवा जो फोर्स लागला तर खरी पण तो जाणवला पण खरं, पण त्याला कुठून त्याचं ओरिजिन झालं ते कळालं नाही. मग अशा प्रकारचा फोर्स असतो का ज्याचं साधक किंवा ज्याला करणारा जो काही व्यक्ती असतो किंवा जी काही वस्तू असते ज्याच्याकडून फोर्स लागतोय,
ती इनविजिबल असते, आपल्याला दिसत नाही. ह्या फोर्सला आपण म्हणतो हा इमॅजिनरी फोर्स आहे किंवा स्युडो फोर्स आहे. हा असतो तुमचा स्युडो फोर्स. मग आता स्युडो फोर्स मध्येच आपल्याला फ्रेम ऑफ रेफरन्स हा पण येतो. बऱ्याच जणांना फ्रेम ऑफ रेफरन्स माहिती नसेल किंवा बऱ्याच जणांना फ्रेम ऑफ रेफरन्स माहिती सुद्धा असेल, त्यांचा अभ्यास झालेला आहे. ओके. तर मग ह्या बसच्या केसमध्ये जर आपण बघितलं, तर ही बस जेव्हा रेस्टवरती होती, बरोबर, तोपर्यंत तो मुलगा जो होता तो एकदम स्थिर होता किंवा सेटल डाऊन होता त्याच्या त्याच्या जागेवर, त्याला कुठलाही फरक पडत नव्हता. जशी बस मोशन मध्ये गेली, बसने काय केली, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट केली, मोशन मध्ये गेली. पण ह्या मुलाची जी काही बॉडी होती ती तिथंच होती. तिने काय केला, मोशन मध्ये जायला नकार दिला. ती म्हणे की मी नाही जाणार मोशन मध्ये. त्याला रेजिस्ट केलं त्या मोशनला, नाही का. मग त्याचं रिझल्ट काय आलं, त्याचे पाय जे बस सोबत लागून होते, ते तर बस सोबत मोशन मध्ये गेले कारण बस सोबत कनेक्टेड होते. पण त्याची जी अप्पर बॉडी होती ना, ती तिथंच राहिली, नाही का. ती मोशन मध्ये गेलीच नाही. त्याच्यामुळे पाय पुढे आणि त्याचा वरचं डोकं वगैरे मागं, म्हणून तो मागच्या डायरेक्शन मध्ये कोलॅप्स व्हायला लागला किंवा मागच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह झाला. हे त्याचं रिझन आहे. ओके. मग आता ह्या केसमध्ये फ्रेम ऑफ रेफरन्स कोणती होती, बस ही त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स होती. ओके. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असतं रे, ज्या पूर्ण एका स्ट्रक्चरच्या मानाने तुमची बॉडी मोशन करते किंवा ते स्ट्रक्चर मोशन करते तुमच्या बॉडीच्या मानाने, त्याला आपण म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स. फॉर एक्झाम्पल, विचार करा, आपली अर्थ जी ती गोल गोल फिरती. आता अर्थ ही खूप स्लो गोल फिरते, त्याच्यामुळे आपल्याला जाणवत नाही ती गोल पण फिरते का नाही, नाही का. ते जर आपण असा विचार केला की अर्थ जी ती थोडीशी फास्ट गोल फिरायला लागली, तुम्ही अर्थ वरती उभे आहे आणि अर्थ जी ती थोडीशी फास्ट गोल फिरते, आणि गोल फिरता फिरता अर्थने अचानक ब्रेक मारला, जागीच थांबली, नाही का ती, तर काय होईल, तुम्ही पुढच्या डायरेक्शन मध्ये फेकले जाल. ऑटोमॅटिकली तुम्ही पुढच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होऊन जाल. ओके. ह्या केसमध्ये काय आलं, अर्थ मोशन मध्ये होती आणि अर्थ सोबत तुमची बॉडी पण काय होती, मोशन मध्ये होती. जशी अर्थ पॉज झाली, जशी अर्थ थांबली, अर्थ काय आली, रेस्ट वरती आली. पण तुमच्या बॉडीनी ह्या गोष्टीला ऍक्सेप्ट केलं का, नाही. तुमची बॉडी मोशन मध्येच होती, तुमची अप्पर बॉडी जी होती ती मोशन मध्ये होती. पण पाय जे ते अर्थ सोबत लागलेले होते, त्याच्यामुळे ते रेस्ट वरती येऊन गेले, नाही का. मग अप्पर बॉडी जी ती पुढच्या डायरेक्शन मध्ये फेकली गेली, नाही का. ह्या केसमध्ये सुद्धा फ्रेम ऑफ रेफरन्स काय आपली, अर्थ ही आपली फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. ओके. तर याच्यानुसार आपण कॅल्क्युलेट करतो की एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो त्याच ठिकाणी राहील किंवा त्याच्यापासून त्याची पोझिशन चेंज होऊन जाईल. ओके. ह्या प्रकारच्या फोर्सला म्हणलं आता स्युडो फोर्स. ऍक्च्युअल मध्ये तो लागतो आपल्यावरती, पण आपल्याला जाणवत नाही का तो कोणातर्फे लागलाय किंवा कोणाच्या साईडने लागलाय. ओके. स्युडो फोर्स ही कन्सेप्ट तुमची आता क्लिअर झाली असेल. त्याच्यानंतर बघू आपण, आता इथपर्यंत आपण काय केलं, बेसिक जेवढं पण या चॅप्टरला लागणार आहे त्या सगळ्या एक एक करून बघून घेतल्या. ओके. तरी अजून सुद्धा आपल्याला पुढे समजायला खूप सगळ्या बेसिक कन्सेप्टचा यूज करावा लागणार आहे. आता एक एक करून आपण बघत जाऊ त्या. याच्यानंतर आता भरपूर जणांना ऍक्सेलरेशन माहिती असेल, तेच आपल्याला बघायचं आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन हे जवळपास सेम आहे, फक्त थोडासा फरक आहे. ओके. आता अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि ऍक्सेलरेशन मध्ये काय फरक असतो आपण तो पण स्टडी करू. ओके. पहिल्यांदा अँग्युलर ऍक्सेलरेशन काय असतं बघू आपण. अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, अँग्युलर ऍक्सेलरेशन जे राहतं ते फक्त त्या ऑब्जेक्ट साठी असतं जी ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये ट्रॅव्हल करते किंवा सर्क्युलर मोशन जी ती परफॉर्म करते. ओके. आता फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण घेतो. समजा एक सर्क्युलर पाथ आहे. ओके. एक ऑब्जेक्ट जो आहे तो इथे पी या पॉइंट वरती आहे. ओके. आता पी या पॉइंट वरनं काय आला, तो ट्रॅव्हल करत 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 इथपर्यंत पोहोचला, इथपर्यंत गेला तो. ह्या पॉइंटला आपण बोलू क्यू. ओके. आता त्यांनी इथून एवढं ट्रॅव्हल केलंय, इथपासनं ते इथपर्यंत त्यांनी एवढं ट्रॅव्हल केलंय. जर मी विचारलं गेलं मला का ह्या केसमध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन घडतंय का किंवा ऍक्सेलरेशन घडतंय का, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जी व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो त्याला काय बोलतो आपण, अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणतो. मग व्हेलॉसिटी मध्ये जो चेंज होतो म्हणजे काय रे, आता समजा फॉर एक्झाम्पल एखादी गाडी घेऊन आपण चाललोय. ओके. तर सुरुवातीला आपण जेव्हा गाडी सुरू करतो आणि चालायला लागतो तेव्हा आपण मानलं की आपण 20च्या स्पीडवर आहे, 20. अचानक काही आठवलं आपल्याला का अर्जंट पोहोचायचं एखाद्या ठिकाणी, आपण अचानक ऍक्सिलेटर दिलं
आणि जोरात ऍक्सलेशन करायला लागलो, त्या केसमध्ये आपला स्पीड झाला समजा 40 किलोमीटर पर सेकंड. आता पहिलेचा आपली इनिशियल जो स्पीड होता तो होता 20. त्याच्यानंतर आपला फायनल व्हॅलोसिटी झाली कितीची? 40ची. म्हणजे आपण 20 वरनं व्हॅलोसिटी कितीनी चेंज केली? 40 वरती गेलो, म्हणजे 20चा फरक पडला व्हॅलोसिटी मध्ये. जेव्हा व्हॅलोसिटी मध्ये चेंज होतो तेव्हाच तिथं काय घडतं? ऍक्सलेशन घडतं. जेव्हा जेव्हा व्हॅलोसिटी चेंज होईल तेव्हा तेव्हा ऍक्सलेशन जे राहतं ते काम करतं. मग व्हॅलोसिटी कशावरून चेंज होती किंवा व्हॅलोसिटी म्हणजे काय असतं? तर व्हॅलोसिटी म्हणजे काय असतं? ट्रॅव्हल केलेली डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. एखादा ऑब्जेक्ट किती डिस्प्लेसमेंट करतो ही गोष्ट नीट लक्षात घ्या. ऍक्सलेशन हे डिपेंड असतं व्हॅलोसिटीवरती, व्हॅलोसिटी डिपेंड असते डिस्प्लेसमेंट वरती. ओके, तर त्याच्यामुळे ऍक्सलेशन बघण्याच्या आधी आपल्याला डिस्प्लेसमेंट काय असते ते बघावं लागेल, नाही का. आता जेव्हा सर्कलची बात करतो आपण, त्यावेळेस सर्क्युलर पाथवरची डिस्प्लेसमेंट ही थोडीशी वेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेट करतो ऍज कम्पेअर टू आपल्या नॉर्मल डिस्प्लेसमेंटचं. नॉर्मल डिस्प्लेसमेंट आपण बघितली कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते. जेव्हा आपण नॉर्मल डिस्प्लेसमेंटची बात करतो, समजा एखादा मुलगा आहे, तो इथून फिरून ह्या ए या पॉइंट पासून फिरून असा भरपूर ठिकाणी फिरून 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 आला आणि इथं बी या पॉइंट वरती उभा राहिला. ओके, आता ह्या केसमध्ये जर मी विचारलं की डिस्टन्स कोणता आणि डिस्प्लेसमेंट कोणता आहे, तर डिस्टन्स हे आपण कसं कॅल्क्युलेट करू? डिस्टन्स म्हणजे हा जेवढा पण पाथ तो फिरलाय पूर्ण इथून एवढा, हा झाला त्याचा डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? या पॉइंट पासून डायरेक्टली या पॉइंट पर्यंत जेवढा त्याचा डिस्टन्स आहे किंवा जेवढं अंतर आहे तिथं, त्याला काय बोलतो आपण? त्याची डिस्प्लेसमेंट. आपण मी पहिल्या याच्यामध्ये पण सांगितलं, पहिल्या लेक्चरमध्ये, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? द शॉर्टेस्ट रूट ट्रॅव्हल बाय द बॉडी फ्रॉम इट्स इनिशियल पोझिशन टू इट्स फायनल पोझिशन. त्याच्या इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत जो शॉर्टेस्ट पाथ ट्रॅव्हल होतो त्याला काय बोलतो आपण? त्याची डिस्प्लेसमेंट असं बोलतो. ओके, पण ही तर झाली नॉर्मल डिस्प्लेसमेंट. आपण आपण ही इझिली कुठल्या पट्टीच्या साह्याने किंवा टेपच्या साह्याने इझिली जाऊन ए पॉइंट पासून बी पर्यंतचं अंतर मोजून सांगून देऊ की याची डिस्प्लेसमेंट 5 मीटर झाली किंवा 5 किलोमीटर झाली. ओके, पण जेव्हा सर्क्युलर पाथ मध्ये, आता हाच मुलाचा एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, समजा हाच मुलगा आहे, हा पॉइंट पी वरती. ओके, पी पासून तो गेला क्यू वरती. आता इथं तर त्याने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले, जी डिस्प्लेसमेंट केली, ती कशी? कर्वेचर फॉर्म मध्ये. या केसमध्ये आपण डायरेक्टली त्याची डिस्प्लेसमेंट जी ती काउंट नाही करू शकत. मग इथं आपण काउंट करतो त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय काउंट करायची असती? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशी काउंट करता? त्याच्या सर्कलच्या सेंटर पासन ते ह्या पॉइंट पी पर्यंत जी रेडियस आहे, ओके, ह्या रेडियस वेक्टरला मी इथं कन्सिडर करणार आहे. ओके, आता पी पासून तो गेला कुठपर्यंत? क्यू पर्यंत. मग परत क्यू पासून ते त्याच्या सेंटर पॉइंट पर्यंत सर्कलच्या अजून एक रेडियस वेक्टर काढला मी. ओके, हा दुसरा रेडियस वेक्टर. ह्या दोन्ही रेडियस वेक्टर मध्ये किती डिस्टन्स आहे, किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालं, ते बघण्यासाठी मी काय केलं? ह्या दोन्ही ठिकाणचा पी आणि क्यूचा जो काही त्यांनी अँगल तयार केलाय तो कन्सिडर केला आणि त्या अँगलला मी बोललो थिटा. या अँगल काय बोलायचं? थिटा. मग हा जो काही थिटा असतो ना, हा असतो तुमची अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज डिनोटेड बाय थिटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट केली जाते? थिटाने. आणि पुढच्या न्यूमरिकल्स मध्ये याचा खूप यूज होणार आहे, त्याच्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. कुठल्याही सर्क्युलर पाथवरच्या एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंतची डिस्प्लेसमेंट आपण कशी कॅल्क्युलेट करतो? त्या दोन्ही पॉइंटचा सेंटर सोबत जो काही अँगल तयार झालाय त्याच्यावरून कळतं आपल्याला का त्याच्यामध्ये किती प्रकारात, किती प्रमाणामध्ये डिस्प्लेसमेंट घडली. ओके, आणि ह्या डिस्प्लेसमेंटला आपण बोलतो थिटा. थिटाने ही दर्शवली जाते. त्याच्यानंतर आपली साधी डिस्प्लेसमेंट कशी दर्शवतात ती बघितली. आता ही जी काही डिस्प्लेसमेंट आहे ही आपण कशी मोजू शकतो रे? आपण टेप घेऊन गेलो तर मोजता येईल का आपल्याला? नाही मोजू शकत, कारण हा एक अँगल आहे. मग अँगल जो असतो ना तो कधी पण रेडियन मध्ये, कशामध्ये? एक तर रेडियन मध्ये, ज्याला रॅड सुद्धा म्हणतात, किंवा तो डिग्री सेल्सिअस मध्ये मोजला जातो. लक्षात ठेवा, जो डिस्प्लेसमेंट असतो किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते ही नेहमी कशामध्ये मोजली जाते, कशामध्ये कॅल्क्युलेट केली जाते? एक तर रॅडियन मध्ये किंवा डिग्री सेल्सिअस मध्ये कॅल्क्युलेट करते. भरपूर मुलं काय करतात? अँग्युलर डिस्प्लेसमेंट बरोबर काढतात, सगळं डेफिनेशन वगैरे त्यांची एकदम प्रॉपर लक्षात राहते, फक्त युनिट चुकवून देतात त्याचं, नाही का. जेव्हा तुम्ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट फाइंड कराल कुठल्याही न्यूमरिकल मध्ये, तसं युनिट देताना ते मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये द्यायचं नाहीये.
ते एक तर तुम्ही रॅडियन मध्ये देऊ शकता किंवा डिग्री सेल्सिअस मध्ये देऊ शकता, जसं तिथं रिक्वायरमेंट असेल तसं. ओके, इथपर्यंत अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा पार्ट तुमचा कव्हर झाला असं मी मानतो. ओके, आता अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या नंतर नेक्स्ट येतं ते म्हणजे आपली अँग्युलर व्हॅलोसिटी. ओके, आता नॉर्मल व्हॅलोसिटी आणि अँग्युलर व्हॅलोसिटी मध्ये काय फरक आहे पहिल्यांदा तो बघू आपण. आतापर्यंत तुम्ही व्हॅलोसिटी म्हणजे काय बघितली असेल. व्हॅलोसिटी म्हणजे काय असते रे, एखाद्या ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेली डिस्प्लेसमेंट किंवा त्यांनी केलेली डिस्प्लेसमेंट एका युनिट टाइम मध्ये. आपण मग त्याचा फॉर्म्युला बनवतो S/T. ओके, हा आपला व्हॅलोसिटीचा फॉर्म्युला बनतो, ट्रॅव्हल केलेली डिस्प्लेसमेंट एका युनिट टाइम मध्ये. पण आता इथं जेव्हा आपण सर्कलची बात करतो किंवा सर्क्युलर मोशनची बात करतो, या केसमध्ये काय होतं की जी काही डिस्प्लेसमेंट झाली ती कशा प्रकारची डिस्प्लेसमेंट आहे रे, ती डिस्प्लेसमेंट ही एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. जेव्हा सर्क्युलर पाहत असतो तेव्हा फॉर एक्झाम्पल एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह करतो त्यावेळी जी डिस्प्लेसमेंट होती ती डिस्प्लेसमेंट कशी असती, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असती. मग ह्या केसमध्ये जेव्हा आपण अँग्युलर व्हॅलोसिटी काढू तेव्हा सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंटचीच गरज पडेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंटच घ्यावं लागेल. आणि मग आता ही जी अँग्युलर व्हॅलोसिटी असती ती अँग्युलर व्हेलोसिटी आपण कशाने डिनोट करतो, ओमेगा ह्या अक्षराने आपण डिनोट करतो. ओमेगा आणि डब्ल्यू ह्या दोघांमध्ये फरक असतो, भरपूर जण कन्फ्युजन करतात त्याच्यात. ओके, मग ओमेगाचा फॉर्म्युला कसा बनवू शकतो आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टी. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टी हा त्याचा फॉर्म्युला बनतो, कशाचा, अँग्युलर व्हॅलोसिटीचा. नीट लक्षात ठेवा, अँग्युलर व्हॅलोसिटी ही काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम, याला काय बोलतो आपण, सॉरी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम याला काय बोलतो आपण, अँग्युलर व्हॅलोसिटी असं म्हणतो. ओके, अँग्युलर व्हॅलोसिटी समजली असेल. आता अँग्युलर व्हॅलोसिटीचं युनिट काय बनल ते बघू. बघा, युनिट आपण इथल्या इथंच बनवायचं असतं, बिलकुल मग वाट नाही बघायची का नंतर बनवू. आता एक सांगा, डिस्प्लेसमेंटचं युनिट काय काढलं आपण, डिस्प्लेसमेंटचं युनिट होतं आपलं रॅडियन, बरोबर. त्याला मी इथं रॅड लिहितो. त्याच्यानंतर अपॉन टाइमचं युनिट काय होतं रे तुमचं, सेकंड, त्याला मी दर्शवतो एस नी. मग अँग्युलर व्हॅलोसिटीचं युनिट काय बनलं आपलं, रॅडियन पर सेकंड. हे युनिट्स नीट लक्षात ठेवा. आणि युनिट्स हे तुम्हाला ऍक्च्युली लक्षात ठेवायची गरज नाही, आपल्याला फक्त डेफिनेशन नीट लर्न ठेवायचे असतात. डेफिनेशन वरनं आपले फॉर्म्युले तयार होतात आणि फॉर्म्युल्यावरनं ऑटोमॅटिकली आपले युनिट्स पण आपल्या लक्षात राहतात आणि युनिट्स वरनं मग त्यांचे डायमेन्शन्स पण काढतात. ओके, ही झाली आपली अँग्युलर व्हॅलोसिटी. आणि नॉर्मल व्हॅलोसिटी तर तुम्हाला माहिती, नॉर्मल व्हॅलोसिटी मध्ये फक्त आपण डिस्प्लेसमेंट घेतो अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या जागी. ठीक आहे, व्हॅलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. याचं युनिट काय असतं रे, डिस्प्लेसमेंट कशात मोजली जाते, मीटर, अपॉन टाइम कशात मोजला जातो, सेकंड मध्ये. म्हणजे त्याचं युनिट झालं मीटर पर सेकंड. ओके, इथपर्यंत नीट लक्षात ठेवा दोघांच्या युनिट मध्ये काय फरक आहे. नेक्स्ट बघू आता आपण. आता अँग्युलर व्हॅलोसिटीच्या नंतर येतं अँग्युलर ऍक्सलरेशन. आता अँग्युलर ऍक्सलरेशनच्या आधी तुम्हाला नॉर्मल ऍक्सलरेशन काय ते माहिती पाहिजे. नॉर्मल ऍक्सलरेशन काय असतं, नॉर्मल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला होतो, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅलोसिटी इन युनिट टाइम इज नोन ॲज ऍक्सलरेशन. ओके, ऍक्सलरेशन म्हणजे काय असतं आपण ते बघतोय. तर ऍक्सलरेशन म्हणजे बेसिकली काय, की व्हॅलोसिटीज मध्ये किती चेंज होतोय तुमच्या पर युनिट टाइम. फॉर एक्झाम्पल आता विचार करा की एखादा ऑब्जेक्ट आपण जमिनीवरती ठेवलेला आहे. ओके, त्याला आपण कुठल्याही प्रकारचा फोर्स अप्लाय करत नाही, तोपर्यंत तो रेस्टवर आहे, म्हणजे त्याची व्हॅलोसिटी किती रे, 0 आहे. आता हा ऑब्जेक्ट जो जमिनीवरती आपण ठेवलाय ज्याची व्हॅलोसिटी सुरुवातीला 0 आहे, जसं मी त्याला पुल करल, ओके, जसं एका डायरेक्शन मध्ये मी त्याला मूव्ह करायला लावल, तसं काय होईल, त्याची व्हॅलोसिटी मूव्ह करता करता हळूहळू पुढे जाता जाता ही थोडीशी वाढून गेली, समजा 20 मीटर पर सेकंड झाली. ओके, आता ह्या केसमध्ये त्याच्या व्हॅलोसिटी मध्ये काय आला, चेंज झाला. पहिल्याची व्हॅलोसिटी होती 0, नंतरची व्हॅलोसिटी झाली 20, इन्क्रीज झाली. ओके, मग जेव्हा कधी व्हॅलोसिटीज मध्ये चेंज घडतो तेव्हा तिथं काय होतं, ऍक्सलरेशन होतं. इव्हन आपण गाडीमध्ये सुद्धा बघा ऍक्सलेटर असतं आपल्या गाडीमधलं. ऍक्सलेटर कसलं काम करतं आपल्या,
की समजा एखाद्या ठिकाणी आपण चाललोय, आपलं स्पीड वाढवायची गरज पडलं, आपण ऍक्सिलेटर काय करतो, वरती करतो. जसं आपण ऍक्सिलेटर हे केलं, तसं काय होतं, आपली व्हॅलोसिटी जी ती अचानक वाढती. म्हणजे आधीची व्हॅलोसिटी नंतर आपली नंतरची व्हॅलोसिटी जी ती डिफरंट असते, व्हॅलोसिटी मध्ये चेंज होतो. किंवा आपल्याला स्पीड कमी पण करायचं झाला तरी आपण ऍक्सिलेटरचा यूज करतो. पहिलेचा स्पीड जो असतो, पहिलीची व्हॅलोसिटी असते त्याच्यापासून परत व्हॅलोसिटी आपली कमी होती. म्हणजे दोन्ही केसमध्ये आपल्या व्हॅलोसिटीज मध्ये काय होतो, चेंज घडतो. मग ऍक्सिलेटरचं बेसिकली फंक्शनच असतं की आपल्या व्हॅलोसिटी मध्ये चेंज करणं किंवा व्हॅलोसिटी मध्ये चेंज होणं, यालाच काय म्हणलं जातं, ऍक्सेलरेशन असं म्हणतात. ओके, आता मग याचं फॉर्म्युला आपण कसं बनवू? याचा फॉर्म्युला बनवणं एकदम सिंपल आहे. आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला बनवतो, फायनल व्हॅलोसिटी मायनस इनिशियल व्हॅलोसिटी अपॉन टाइम. V is denoted for final velocity, U is denoted for initial velocity and T is denoted for time. मग V मायनस यू अपॉन टी हा बनतो आपला ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला. युनिट कसं बनवतो आपण? व्हॅलोसिटी वरती, व्हॅलोसिटीसाठी काय युनिट वापरता रे, मीटर पर सेकंड. अपॉन टाइम साठी काय युनिट वापरता रे, सेकंड. हा सेकंड जो आहे तो इथं जाऊन मल्टिप्लाय होऊन जातो, म्हणजे फायनल युनिट काय बनतं आपलं, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. हे कसलं युनिट बनलं आपलं, ऍक्सलरेशनचं युनिट बनलं. ओके, ऍक्सलरेशन काय असतं इथपर्यंत समजलं. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे काय असतं. जसं नॉर्मल ऍक्सलरेशन हे ए ने डिनोट केलं जातं, तसं अँग्युलर ऍक्सलरेशन जे असतं ते कशाने डिनोट केलं जातं, अल्फा या साईन. ओके, अल्फा साईन सगळ्यांना माहिती असेल, अल्फा ही साईन कशी असते, अल्फा बीटा गॅमा, ही तीन गोष्टी आपण 8वी 9वी पासून बघतोय. तर मग अल्फा या साईनने आपण अँग्युलर ऍक्सलरेशन जे असतं ते डिनोट करतो. ओके, आता अँग्युलर ऍक्सलरेशन मध्ये काय वापरलं जातं बघा, ऍक्सलरेशन कशाने डिनोट करतो आपण, अल्फा या साईनने ऍक्सलरेशन डिनोट केलं जातं. ओके, मग आता जसं ऍक्सलरेशनचा मिनिंग तिथं होता, तोच मिनिंग इथं सुद्धा असतो. ऍक्सलरेशनचा मिनिंग काय बघितलं आपण, चेंज इन व्हॅलोसिटी. मग त्या केसमध्ये ती नॉर्मल व्हॅलोसिटी होती, या केसमध्ये आपण फक्त काय घेऊ, अँग्युलर व्हॅलोसिटी घेऊ. मग अँग्युलर व्हॅलोसिटी कशाने डिनोट केली जाते, ओमेगाने. मग याचा फॉर्म्युला बनल, अँग्युलर व्हॅलोसिटी ऍट फायनल पोझिशन मायनस अँग्युलर व्हॅलोसिटी ऍट इनिशियल पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा काय आपला अँग्युलर ऍक्सलरेशन. म्हणजेच तर मग आपण अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला बघितला. अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय बनतो, अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला बनतो ओमेगा एफ मायनस ओमेगा आय अपॉन टी. इथं ओमेगा एफ जो आहे तो काय डिनोट करतो, फायनल व्हॅलोसिटी, फायनल अँग्युलर व्हॅलोसिटी, मायनस ओमेगा आय जो आहे तो काय डिनोट करतो, इनिशियल अँग्युलर व्हॅलोसिटी अपॉन टाइम. ओके, हा फॉर्म्युला बनला. सेम आता आपल्याला याचं युनिट सुद्धा बनवावं लागेल. मग याचं युनिट कसं बनतं, पहिल्यांदा वरती काय रे, अँग्युलर व्हॅलोसिटी. अँग्युलर व्हॅलोसिटीचं युनिट आतापर्यंत तुमचं लर्न झालं असून, अँग्युलर व्हॅलोसिटीचं युनिट काय असतं, रेडियन. अँग्युलर व्हॅलोसिटीचं युनिट असतं आपलं रेडियन पर सेकंड अपॉन टाइम्स युनिट काय रे, सेकंड. आता हा जो सेकंड आहे खालचा, हा सुद्धा काय होतो, वरती जाऊन मल्टिप्लाय होतो आणि फायनल युनिट बनतं आपलं रेडियन पर सेकंड स्क्वेअर. हे आपलं फायनल युनिट जे राहतं ते तयार होतं. ओके, इथपर्यंत अँग्युलर ऍक्सलरेशन क्लिअर झालं. अँग्युलर ऍक्सलरेशन कुठं घडतं, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तेव्हा. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारे अँग्युलर ऍक्सलरेशन आपल्याला बघायला मिळू शकत नाही. फक्त सर्क्युलर मोशनच्या केसमध्येच आपल्याला अँग्युलर ऍक्सलरेशन दिसतं. ठीक आहे, आपण सर्क्युलर मोशनची पहिल्यांदा जर डेफिनेशन बनवली, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज नोन एज सर्क्युलर मोशन. ओके, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अराउंड मोशन परफॉर्म करतो त्याला काय बोलतो आपण, त्या मोशनला बोलतो सर्क्युलर मोशन. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एखाद्या सर्कलमध्ये ट्रॅव्हल करेल आणि तो सर्क्युलर पाथ बिना सोडता परत रिपीट होऊन त्याच पोझिशन वरती येईल. ओके, म्हणजे याने काय केलं, पूर्ण सर्क्युलरली ट्रॅव्हल केलं किंवा सर्क्युलरली मोशन परफॉर्म केली. मग ह्या प्रकारचं जे मोशन राहील, एखाद्या सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती जे मोशन घडतंय त्या टाईपच्या मोशनला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन असं म्हणतो. ओके, मग आता सर्क्युलर मोशन जे राहतं त्याचे दोन प्रकार पडतात. पहिल्यांदा नॉर्मली सर्क्युलर मोशनचं एखादं उदाहरण जर घ्यायचं झालं आपण, तर फॅन हा एक एक्झाम्पल आहे सर्क्युलर मोशनचा. किंवा अर्थ ज्या फिरताय आपल्या सन भोवती जेवढे प्लॅनेट्स फिरताय, हे पण एक एक्झाम्पल आहे सर्क्युलर मोशनचं. ओके,
आता सर्क्युलर मोशनचे मेनली दोन टाइप्स पडतात. सर्क्युलर मोशनचा फर्स्ट टाइप असतो तो असतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि दुसरा जो असतो तो असतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. आता UCM आणि NCM ह्या दोघांमधला बेसिक फरक काय तो आपल्याला नीट बघायचा. पहिल्यांदा आपण बघू युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते काय रे, पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊन आपण ते समजून घेऊ. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. पहिला वर्ड आहे युनिफॉर्म. युनिफॉर्मचा मिनिंग काय होतो, एकसारखं, एक समान. मी पहिले पण सांगितलंय, तुम्ही स्कूल कॉलेजेसमध्ये जे युनिफॉर्म घालता त्याचं रिझन काय असतं, सगळे मुलं एकसारखे दिसले पाहिजे, एक समान दिसले पाहिजे, कोणी ना मोठं ना छोटं दिसलं पाहिजे, नाही का. त्याच्यामुळे युनिफॉर्म. त्याच्यानंतर सेकंड, सर्क्युलर पाहिजे ती मोशन. अशा प्रकारच्या मोशनला म्हटलं जातं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता याचं एक्झाम्पल एकच आहे, घड्याळाचा आपण जर काटा बघितला तर तो 12 पासून 3 पर्यंत येतो, मिनिट काटा. तर तो 12 पासून 3 पर्यंत यायला मिनिमम एवढं डिस्टन्स कव्हर करतो. ओके. तर एवढं डिस्टन्स समजा आपण मानलं की हे डिस्टन्स त्यांनी 5 मीटरचं आहे. ओके. 5 मीटरचं डिस्टन्स कव्हर केलं, त्याला 5 मीटरचं डिस्टन्स कव्हर करायला किती वेळ लागला रे, 15 मिनिट्स लागले. ओके. आता तो 3 पर्यंत आला, त्याच्यानंतर परत तो तिथून जातो 6 पर्यंत. आता 6 पर्यंत जायला सुद्धा त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, सेम डिस्टन्स. सेम डिस्टन्स म्हणजे किती, 5 मीटरचं डिस्टन्स कव्हर केलं. तेवढं डिस्टन्स कव्हर करायला पण त्याला किती वेळ लागला, 15 मिनिट्स. म्हणजे इथं आपल्याला क्लिअरली दिसतंय की ती वस्तू इक्वल डिस्टन्स कव्हर करते इन अ इक्वल टाइम इंटरवल. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कव्हर करतो इक्वल टाइम इंटरवल मध्ये, किंवा त्याचे डिस्टन्स आणि टाइम, लागणारा टाइम आणि कव्हर करणारा डिस्टन्स हे नेहमी कॉन्स्टंट असतं. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. कॉन्स्टंट असणं खूप गरजेचं असतं, नाही का. हे जर दोन्ही कॉन्स्टंट असेल, त्याचा स्पीड कॉन्स्टंट असेल, त्याची व्हॅलोसिटी कॉन्स्टंट असेल, त्याला लागणारा टाइम कॉन्स्टंट असेल, तर त्या केसमध्ये ती जी काय मोशन आहे तिला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म मोशन आहे. आणि खास करून ती सर्क्युलर पाथवरती जर होती तर त्याला म्हणलं तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ओके. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय काय कॉन्स्टंट असतं रे, आता पटापट बघू. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पहिल्यांदा आपली व्हॅलोसिटी जी राहते ती कॉन्स्टंट असते, आपण बघितलं. व्हॅलोसिटी दरवेळेस कशी राहते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, कॉन्स्टंट असते. त्याच्यानंतर जे डिस्प्लेसमेंट करतोय किंवा जे डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय ते पण कसं असतं तिथं, कॉन्स्टंट असतं. त्याच्यानंतर स्पीड जो लागतोय त्याला, जो त्याचा स्पीड आहे तो पण कसा असतो, कॉन्स्टंट असतो. एवढ्या सगळ्या गोष्टी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट असतं, हे नीट लक्षात घ्या. ओके. याच्यानंतर आपण सेकंड बघतो ती म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असते ते बघू आपण पहिल्यांदा. आता तोच घड्याळाचा का एक्झाम्पल जर आपण घेतलं, आता हा घड्याळाचा पहिला काटा जो होता 12चा, तो 12 पासून 3 वरती गेला, इथपर्यंत तर ठीक होता. त्यांनी काय केलं, 5 मीटरचं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, आणि हे 5 मीटरचं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला लागले 15 मिनिट्स, नाही का. नंतर इथून तो 6 वरती गेला. पण आता 6 वरती जाताना काय आलं, घड्याळाचे सेल संपून गेले किंवा घड्याळ खराब झालं, नाही का. याला इथपर्यंत जायला वेळ लागला, नाही का. इथपर्यंत त्याने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं रे, 5 मीटरचं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. जे डिस्टन्स तो ट्रॅव्हल करतोय ते कितीच केलं, 5 मीटरच केलं, पण त्याला जायला लागले समजा 20 मिनिट्स. किती वेळ लागला इथं त्याला जायला, 20 मिनिट्स लागले. आता ह्या केसमध्ये तो एक डिस्टन्स जे इक्वल इंटरवल ऑफ डिस्टन्स जो आहे तो तो ट्रॅव्हल करतोय, पण त्याला लागणारा टाइम हा इक्वल आहे का, नाही, तो इक्वल नाही. तो कॉन्स्टंट नाही राहिला, तो युनिफॉर्म नाही राहिला. विथ तो इथपर्यंत एका स्पीडने ट्रॅव्हल करतोय, एका व्हॅलोसिटीने ट्रॅव्हल करतोय, पण इथं जसं जातो तशी त्याची व्हॅलोसिटी काय होऊन जाते, कमी होऊन जाते. म्हणजे व्हॅलोसिटी किंवा स्पीड पण काय आला त्याचा, चेंज झाला. मग स्पीड व्हॅलोसिटी हे कुठल्याच गोष्टी कॉन्स्टंट नाही राहिल्या. मग एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, जेव्हा आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची बात करतो त्याच्यामध्ये ना तर स्पीड कॉन्स्टंट असतो, ना व्हॅलोसिटी कॉन्स्टंट असते, ना त्याला लागणारा टाइम कॉन्स्टंट असतो. दरवेळेस प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या चेंज होतात, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, नॉन युनिफॉर्म मोशन म्हणलं जातं. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, तिच्यामध्ये एकसारखं काहीच नाहीये. ती नॉन युनिफॉर्म आहे, पण ती सर्कल मध्ये ट्रॅव्हल होती, ती अजून सुद्धा कशी आहे, सर्कल मध्ये फिरती, म्हणून त्या मोशनला काय म्हणलं जातं, सर्क्युलर मोशन असं म्हणतात. ही आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग लक्षात ठेवा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर स्पीड हा कॉन्स्टंट नसतो, अँग्युलर व्हॅलोसिटी ही सुद्धा कॉन्स्टंट नसते, लागणारा टाइम जो आहे तो सुद्धा कॉन्स्टंट नसतो. ओके. इथपर्यंत नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तुमचं क्लिअर झालं असेल. याच्यानंतर आता महत्वाचा पार्ट येतोय तो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन.
आता सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतात हे नीट लक्ष देऊन बघा. आता एक एक करून आपण सगळे एक एक कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे सर्क्युलर मोशनचे. सर्क्युलर मोशनचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन जी राहती ती एक ऍक्सलरेटेड मोशन असती. कशी मोशन असती? ऍक्सलरेटेड. व्हॉट इज मीन बाय ऍक्सलरेटेड मोशन रे? ऍक्सलरेटेड मोशन म्हणजे काय? आता जर मी एखादी सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल घेतलं, इवन आपण एक्झाम्पल म्हणून आपला नॉर्मल उदाहरण घेऊ, फॅन. फॅन सोबत सगळे फॅमिलियर असेल किंवा सगळे फॅन सोबत रिलेटेड करू शकता नाही का, म्हणून मी फॅनचं एक्झाम्पल घेतो. अशा प्रकारे फॅन आहे. ओके, माझं ड्रॉइंगचं बेस देऊन मी काढलाय तो. तर मग आता ह्या फॅन मध्ये होतं काय रे, तुम्ही जर नीट नोटीस केलं असेल, तुम्ही जेव्हा फॅन चालू करता, फॅन चालू झाल्या झाल्या एकदम जोरात फिरायला लागतो का रे तो? नाही. मग आता जसं आपण फॅन चालू करतो तसं तो हळूहळू स्पीड पकडतो. हळूहळू हळूहळू त्याची व्हॅलोसिटी वाढत जाते आणि बघता बघता तो एकदम जोरात फिरायला लागतो नाही का. आता विचार करा, जेव्हा फॅन रेस्टवर होता किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मोशन होत नव्हती, त्या केसमध्ये त्याची व्हॅलोसिटी किती होती? 0 होती. या केसमध्ये फॅनची व्हॅलोसिटी किती होती? 0. जसं तुम्ही फॅन चालू केला, हळूहळू करून तो मोशन मध्ये आला, त्याचा स्पीड आता थोडा वाढला, 20च्या स्पीडवर आला असं मानू. त्याच्यामध्ये ऍक्सलेशन घडलं. का बरं? कारण 0 to 20 झाली व्हॅलोसिटी. पहिले व्हॅलोसिटी किती होती? 0 होती. नंतर व्हॅलोसिटी किती झाली? 20 झाली, म्हणजे ऍक्सलेशन घडलं. परत सुद्धा तो अजून जोरात फिरतोय, अजून स्पीड पकडतोय, अजून तो स्पीड पकडला, आता 40च्या स्पीडवर गेला. परत त्याच्यामध्ये ऍक्सलेशन घडलं. आता सेकंड टाइमची व्हॅलोसिटी किती होती? 20ची होती. नंतरची व्हॅलोसिटी किती झाली तशी? 40ची झाली, म्हणजे इथे ऍक्सलेशन घडतंय. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये फिरताना तो काय करतोय? कंटिन्युअसली ऍक्सलरेटेड करत चाललाय नाही का. म्हणजे जिथं कंटिन्युअसली ऍक्सलेशन घडतं, अशा प्रकारच्या मोशनला काय म्हणलं जातं? ऍक्सलरेटेड मोशन म्हणतात. आणि सर्क्युलर मोशन ही कोणत्या प्रकारची मोशन आहे? ऍक्सलरेटेड मोशन आहे. अजून एक एक्झाम्पल, आता तोच फॅन आहे, तो एकदम जोरात फिरतोय, तुम्ही हवा घेतली, पण अचानक पावसाळा सुरू झाला, जसं आता सुरू झालाय. तुम्ही काय केलं? फॅनला बंद करून टाकलं. फॅनला बंद केल्यावर तो अचानक स्टॉप होतो का रे? नाही. किंवा तो तसंच फिरत असतो का? ते पण नाही. मग काय होतं, जसं तुम्ही फॅन बंद करता, तो आता 40च्या स्पीडनी फिरतोय, मग हळूहळू त्याची स्पीड कमी होईल. मग आता एनर्जी न भेटल्यामुळे त्याची स्पीड आली हळूहळू 20 पर्यंत. 20 पर्यंत त्याची स्पीड आली, पण तो अजून फिरतोय. ओके, आता 40 वरनं 20 पर्यंत गेला, भले त्याची स्पीड डिक्रीज झाली, भले तिथं निगेटिव्ह होतंय, पण तिथं कुठं ना कुठं ऍक्सलेशन घडलंय. ओके, किंवा ऍक्सलेशन घडतंय. मग 40 पासून 20 पर्यंत गेला, तिथे ऍक्सलेशन घडलं, आणि बघता बघता तो फॅन जो आहे तो शांत झाला आणि त्याची स्पीड झाली 0. आता 20 वरून परत तो कितीवर आला? 0 वर आला, म्हणजे परत इथे ऍक्सलेशन घडलं. मग दरवेळेस इथं ऍक्सलेशन घडतच असतं जेव्हा तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. मग ज्या मोशन मध्ये कंटिन्युअसली ऍक्सलेशन हे घडतं किंवा कंटिन्युअसली ऍक्सलेटेड असते ती मोशन, त्या मोशनला म्हणलं जातं ऍक्सलेटेड मोशन. मग सर्क्युलर मोशन ही कोणत्या टाईपची मोशन आहे? इट इज अन ऍक्सलेटेड मोशन. लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशन ही नेहमी एक ऍक्सलेटेड मोशन राहती. का बरं? कारण तिच्यामध्ये व्हॅलोसिटी ही कंटिन्युअसली चेंज होत राहते, आणि जिथं जिथं आपल्याला माहिती व्हॅलोसिटी चेंजेस देन ऍक्सलेशन इज ऑटोमॅटिकली चेंजेस. व्हॅलोसिटी बदलली रे बदलली का ऍक्सलेशन ऑटोमॅटिक बदलतं. जर व्हॅलोसिटी कमी झाली किंवा व्हॅलोसिटी जास्त झाली, व्हॅलोसिटी मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला, मग भले तो निगेटिव्ह बदल असो किंवा भले तो पॉझिटिव्ह बदल असो, भले ती व्हॅलोसिटी इन्क्रीज झालेली असो किंवा भले ती व्हॅलोसिटी डिक्रीज झालेली असो, जिथं जिथं व्हॅलोसिटी मध्ये चेंज होईल तिथं तिथं ऍक्सलेशन घडणारच आहे. आणि ते घडतंच, तिथं कुठल्याही प्रकारे ऍक्सलेशन कोणी रोखू शकत नाही, कोणी अडवू शकत नाही. ओके, मग इथपर्यंत तुम्हाला ऍक्सलेशन काय असतं ते समजलं, किंवा ऍक्सलरेटेड मोशन काय असतं ते बघितलं आपण. मग एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, व्हॅलोसिटी चेंजेस, ऍक्सलेशन ऑलरेडी अप्लाइड. ऍक्सलेशन ऑटोमॅटिकली चेंज होऊन जातं तिथं, जशी व्हॅलोसिटी चेंज होती तशी. ओके, त्याच्यानंतर आता पहिले कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं आपण, इट इज अन ऍक्सलेटेड मोशन. आपण दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स बघतो आता सर्क्युलर मोशनचं. आणि दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट इज अन पिरियडिक मोशन. जी सर्क्युलर मोशन जी राहते ती कशा प्रकारची मोशन असते? पिरियडिक मोशनची असते. ओके, पिरियडिक मोशन का बरं म्हणतो रे मी याला? आता तेच एक्झाम्पल घ्या घड्याळाचं काटाचं. ओके, आता घड्याळाचा काटा जो आहे तो समजा 12 पासून निघाला, तर तो काही वेळेच्या नंतर परत घुमून याच ठिकाणी येणार आहे. ओके, परत रिव्हॉल्व करून परत त्याची पोझिशन तो कधी ना कधी रिपीट करणार आहे. मग ह्या केसमध्ये आफ्टर अ इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम त्याची पोझिशन काय होती? रिपीट होती. मग ज्या वेळेस काही वेळेनंतर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना
त्याची पोझिशन रिपीट करतो, त्या केसमध्ये आपण त्या मोशनला काय म्हणतो, पिरियडिक मोशन. मग सर्क्युलर मोशन जी आहे ती पिरियडिक मोशन सुद्धा राहू शकते, किंवा सर्क्युलर मोशन जी आहे ती एक पिरियडिक मोशन सुद्धा राहते. मग आपण बऱ्यापैकी एक्झाम्पल घेऊ शकतो. आपण याचा अजून एक एक्झाम्पल घेऊ. आपण माना की आपलं सोलर सिस्टम आहे. सोलर सिस्टमच्या मध्ये कोण आहे, सगळ्यात सन आहे. ओके. आणि त्याच्या आसपास खूप सगळे प्लॅनेट फिरताय नाही का. त्याच्यापैकीच एक प्लॅनेट आहे आपला अर्थ. छोटासा प्लॅनेट आहे आपला अर्थ. ओके. आता अर्थ समजा या पोझिशनवर, याला मी काहीतरी नाव देतो, याला मी बोललो पॉइंट ए. ओके. पॉइंट ए वरती अर्थ आहे. आता हळूहळू सुरू झालं. आता जसजसे दिवस जातात, तुम्हाला माहिती आहे दिवस आपले का बरं जातं, कारण अर्थ ही कंटिन्युअसली फिरती, रिव्हॉल्व्ह करती. ती दोन्ही प्रकारे फिरती. एक तर ती स्वतः भोवती रोटेट सुद्धा करते, स्वतःच्या ऍक्सिस भोवती, आणि एक ती सूर्याभोवती रिव्हॉल्व्ह सुद्धा करते. ओके. मग याच्यावरून दोन फिनोमिना निघतात. एक असतो तो रिव्होल्युशनचा आणि एक असतो रोटेशनचा. आपल्याला रोटेशन बद्दल पहिले पुढे जाऊन खूप बघायचं, म्हणून रोटेशन पण लक्षात राहून द्या. ओके. स्वतःच्या भोवती फिरणं म्हणजे काय असतं, रोटेशन, आणि दुसऱ्यांच्या भोवती फिरणं म्हणजे काय असतं, रिव्होल्युशन. ओके. मग आता अर्थ जी ती इकडनं निघाली. आता हळूहळू दिवस गेले, वर्ष गेले. काही वर्षानंतर, सॉरी वर्ष नाही गेले, दिवस गेले. काही दिवसाच्या नंतर अर्थ जी ती या पोझिशनवर आली. ओके. त्याच्यानंतर परत अजून काही महिने गेले, त्याच्यानंतर अर्थ जी ती बरोबर 6 महिन्यांनी ह्या पोझिशनवर आली. बरोबर ना. जवळपास 6 महिन्यांनी ती अर्धा राऊंड जो असती ती कम्प्लीट करते सन भोवतीचा. ओके. त्याच्यानंतर परत काही गेले, त्याच्यानंतर ती या पोझिशनवर आली. आणि नंतर बरोबर 365 डेच्या नंतर, 1 वर्षाच्या नंतर अर्थ जी ती तिची स्वतःची पोझिशन जी त्या पोझिशन वरती परत रिपीट करते, किंवा परत तिची पोझिशन जी ती येऊन तिथं सेटल्ड होती नाही का. मग आता ह्या केसमध्ये अर्थने काय केलं, तिची पोझिशन जी ती रिपीट केली. म्हणजेच आफ्टर अ इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम अर्थ जी ती परत तिच्या पोझिशन वरती येऊन उभी राहते, तिची स्वतःची पोझिशन रिपीट करते. म्हणजे ही मोशन पण काय आली, या मोशनला पण मी म्हणू शकतो की ही मोशन एक पिरियडिक मोशन आहे. मग प्रत्येक सर्क्युलर मोशन जेव्हा आपण बघतो, तर त्याच्यामधली ही जी मोशन असते ती कशी असते, पिरियडिक राहते. मग तिचं सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, सर्क्युलर मोशन इज अन पिरियडिक मोशन. ओके. इथपर्यंत तुम्हाला सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स